देवाला चहाला मूजित आहे, त्याला चहा पाच म्हणून सिद्धार्थ कांबळे रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा प्रभारी राणा वडापूर तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी असून माझ्या गावी गेले 40 वर्ष झालं सोलापूर जिल्हा महिला बाल कल्याण समिती संचलित कैलासवासी बाबुराव अण्णा पाटील सर्वांगीण विकास प्रशाला ही शाळा कार्यरत असून ही शाळा या शाळेमध्ये गेली 30 वर्ष झालं स्वतःची जागा नाही, शाळेची स्वतःची इमारत नाही व या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शौचालयाची व्यवस्था नाही, बाथरूमची व्यवस्था नाही व मुलींना दोघांनाही व्यवस्था नाही आणि मुलासाठी शाळा पटांगणात देखील नाही आणि शाळेला स्वतःची इमारत अद्यापन बांधता नसल्यामुळं ही शाळा गेले 30 वर्ष झालं ग्रामपंचायतीच्या 3 शाळा खोल्यात अध्यक्षता म्हणून बांधलेल्या त्या अध्यक्षता खोल्या विना मोबदला ग्रामपंचायतीला 5 पैसे देखील मोबदला न देता 30 वर्ष वापरत आहेत आणि या ठिकाणी 25 वर्ष सर्व्हिस केलेले शाळेतील शिक्षक आणि उद्धव वाघमारे हे कामावर असताना मयत झाले असून त्यांच्या मुलांना वारसांना कामावर घेण्याचा अनुकंप तत्वावर अधिकार असताना किंवा मागणी असताना त्यांची मागणी अद्यापर्यंत मान्य न करता ती जागा भरण्यात आलेली आहे व या सद्यस्थितीमध्ये या शाळेमध्ये 3 शिक्षकाची कमी आहे तरी ते देखील शिक्षक आजपर्यंत बसलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत आहेत आणि या ठिकाणी शाळेचे रिटायर्ड मुख्याध्यापक यांनी गेली 30 वर्षाला शाळेची सेवा केली असताना त्याचेसुद्धा सर्व्हिस पेन्शनचे कागदपत्रे अडथळा करून त्यांनासुद्धा सर्व्हिसच्या देयरक्कमा अद्यापन दिले गेलेले आहेत। म्हणून आम्ही या शाळेचा कार्यभार सध्या रामभरोसे पद्धतीने चालू असून या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती करून या शाळेची चौकशी करून याच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेब व माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब यांच्याकडे गेले 2 वर्षापासून मागणी करत आहोत। पण या मागणीकडे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्या शाळेवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहत आहेत। तरी या दोघांवर देखील संस्थेवर आणि सचिन जगतापवर सुद्धा कारवाई करावी म्हणून आम्ही 5 तारखेपासून 5 जानेवारीपासून अवमानोपोषण सुरू केलं होतं। तरी आता सद्यस्थितीमध्ये मी चक्र उपोषण करत आहे। तरी या शाळेवर कारवाई झाल्याशिवाय आणि प्रशासक नेमणूक झाल्याशिवाय मी हे उपोषण बंद करणार नाही याची नोंद घेऊन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी ही नम्र विनंती। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।